हॅलो हाय, कशा आहात? मला आशा आहे की तुम्ही सगळे बरेच आहात. तर ठीक आहे. तर मी चालले होते आज बाहेर. का तर आज माझी दोन फॅमिली सोबत होती, सासरची पण आणि माहेरची पण. तर मी खुशच होते कारण माझे दोन्ही फॅमिली सोबत असल्यामुळं. तर मी इकडं आमच्या गावी पात्रूडला आले होते. आमचा कार्यक्रम होता. तर ते कार्यक्रम झाल्यानंतर इकडे मी आमच्या आत्याच्या घरी आले होते रात्री पांगरीला. तर माझ्या त्या पांगरीमध्ये आहे तिथून 5 किलोमीटर असेल शंभू महादेवाचं मंदिर. मला माहीत नाही, तरी पण मी अंदाजे सांगते. तर मग सोमवार असल्यामुळं म्हणलं चला आपण जाऊया सगळेजण महादेवाचं दर्शन करण्यासाठी. आणि आम्हाला आमच्या कुलदेवीला पण जायचं होतं, बोरगावच्या देवीला. शंभू महादेवापासून 3 किलोमीटर असेल. तर मग आम्ही आधी महादेवाच्या दर्शनासाठी आलो, आमची सगळी फॅमिली. तर मग आम्ही सगळे महादेवाचं दर्शन करण्यासाठी चाललो होतो. बघा, आमची सगळी फॅमिली होती इथं. मग आम्ही दर्शन करायला आलो. तर मग अगोदर इथं महादेवाच्या मंदिरात आलो होतो, तिथं अभिषेक चालू होतं. तर मी तुम्हाला अभिषेक दाखवते, चला. बघा, आतमध्ये अभिषेक चालू होतं. तर मग इकडं आम्ही जोडीने पूजा करून घेतली. नंतर मग बाकी सगळ्यांनी केली. इथं देविकाने पण छान असं दर्शन केलं. नंतर खुशीने दर्शन केलं. खुशीने दानपेटीमध्ये थोडंसं दान केलं. नंतर आम्ही इकडं बाहेर आलो. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जे जालन्याकडचे आहे त्यांना. सगळ्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक मंदिराच्या तिथं एकच नंदी असतो, मग इथं 2 नंदी काय? तर प्लीज मला कमेंट करून सांगा. नंतर मग आम्ही तिथून दर्शन केले आणि इथं दत्ताचं मंदिर आहे. तर आम्ही सगळेजण इकडं दत्ताच्या मंदिराकडे आलो. इथं ना एक खूप मोठी चूक झाली होती. तर काय झालं, इथं देविका आणि पप्पा अगोदर गेले. नंतर मग आम्ही सगळे चाललो होतो. आम्ही इथं पूजा करत होतो. तर आमचं लक्ष सगळं पूजा करण्यामध्येच होतं. आणि इथं खुशीनं वरतून खाली 2 पायऱ्यावर पडली. ती गणगळत आली होती, पण जास्त काही तिला लागलं नाही, थोडक्यात वाचलं. तिच्या पप्पाने तिला लवकर बघितलं आणि तिला लगेच धरलं, म्हणजे पकडलं त्यामुळं. तर बघा, दत्ताचं मंदिर छान असं आहे. तर आम्ही छान असं इथं पूजा केली सगळ्यांनी. तर बघा तुम्ही, त्याला निसर्ग, बाहेरचं वातावरण खरंच खूप छान आहे. मी नाही इथं माझ्या लग्नाच्या अगोदर आले होते 3 वर्षाखाली. आता सध्या माझ्या लग्नाला इथं किमान 5 वर्ष झालं. तर ते 3 आणि हे 5, 8 वर्ष झालं मी इथे येऊन. तर खरंच ना, पहिल्यांदा मला या कारणामुळं यायला भेटलं, कारण आमच्या स्वामीचं जाऊळ असल्यामुळं. तर आमचं गाव आहे पात्रूड. तर पात्रूड गावामध्ये आमचं जाऊळ होतं आणि तिथून असं अर्धा 1 तास लागला आम्हाला माझ्या आत्याच्या गावाला यायला. मग आम्ही संध्याकाळी इकडं आत्याच्या घरी यायला निघालो होतो. तर मग दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी लवकर आम्ही इकडं दर्शन घेण्यासाठी निघालो. तर मग आम्ही छान असे इथं दर्शन केले महादेवच्या मंदिरात. नंतर आम्ही इकडं बोरगावला जाण्यासाठी निघालो. तर बघा तुम्ही, इकडं पण डोंगर होता खूप मोठा आणि डोंगरावरतून जायचं होतं. तुम्हाला माकड दिसलं का? तर शंभू महादेवामध्ये ना खूप माकड राहतात. यावेळेस काही जास्त दिसले नाही आम्हाला. तर आम्ही इथं बोरगावमध्ये आलो होतो आमच्या कुलदेवीचं दर्शन करण्यासाठी. तर आम्ही आतमध्ये आलो, सगळ्यांनी घंटी वाजवली, मी पण वाजवली. तुम्ही तर बघितलीच मी कशी घंटी वाजवली, कारण माझा हातच इथं पुरत नव्हता त्यामुळं. तर आम्ही आतमध्ये मंदिरात आलो. इथं ना आमच्या इथं लग्न झालं की हळदीच्या अंगाने दर्शन करण्यासाठी यावं लागतं, पण त्यावेळेस ना कोरोना असल्यामुळं आम्हाला कुठेही जाता नाही आलं. तर मग आम्ही आता आलो, पण आता योगायोग आला म्हणून इथं आम्ही आलो. तर खरंच पहिल्यांदा आलो आम्ही इथं दर्शनाला, ते पण एका कारणामुळं. ते तर तुम्हाला मी सांगितलं, आमच्या स्वामीचं जावळ असल्यामुळं. त्याच कारणाच्या निमित्ताने मला इकडं यायला भेटलं आमच्या गावी. आणि मग तिथून हे सगळं देव करण्यात आले मला. तर मग आम्ही इथं आमच्या देवीची पूजा करून घेतली. इथं पूजा करताना पण माझ्याकडून एक चूक झाली. ती काय चूक झाली, इथं पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही डायरेक्ट पूजाच करून घेतली. आम्हाला काही माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर इथं अगोदर एक तेलाची देवी होती आणि एक शेंदुराची देवी होती. तर आम्ही आलं की डायरेक्ट हळदी कुंकू लावूनच पूजा केली. तर देवीला मी माफी मागते की पहिल्यांदा आल्यामुळं चूक भूल माफ कर आमच्याकडून. तर मग इथं अगोदर तेल टाकायचं होतं, नंतर मी तेल टाकलं, परत हळदी कुंकू लावून कापूर आरती केली आणि इकडं मग दर्शन केले. खुशीने पण दर्शन केले. बाहेर लगेच मग दुसऱ्या मंदिरात, त्याच मंदिरामध्ये खंडोबाचं पण मूर्ती होती. तिथं छान असं आम्ही मंदिरं केले, आमची सगळे देवाचं छान पूजा ते केली. नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर देवाच्या दारामध्ये आम्ही थोडंसं बसलो आणि इकडं मग थोडंसं आम्ही इथं देवीच्या दारात काहीतरी खावं लागतं. तर आम्ही इथं थोडंसं बिस्किटं खाल्ले. मी तिथून आमच्या घरी यायला होतो, तिथंच आमच्या आत्याचं शेत आहे. तर आम्ही थोडंसं आत्याच्या शेतामध्ये थांबलो.
तर बघा तुम्ही आमच्या आत्याचं शेत, गाई आणि बैल खूप आहेत. तर इथं खूप छान होतं, झाडं इथे आम्हाला खूप भारी वाटलं. तर बघा आमच्या आत्याचं इकडलं शेत. आणि नंतर आमच्या आत्याची घाई होती की काय काय द्यावं. आमच्या आत्या इकडं आम्हाला देण्यासाठी लसूण तयारी करत होती, लसूण देण्यासाठी. तर इकडं आमची सासूबाई आणि माझ्या आत्याची सासूबाई, मग आम्ही असं काहीतरी नातं होतं त्यांचं, मग त्या भेटायला ते सगळे भेटले. नंतर घरी आलो. पण आता आंब्याचं सीझन असल्यामुळं मग इथं आम्हाला आत्याने आंबे खायला दिले होते त्यांच्या शेतातले. मग आम्ही सगळ्यांनी आंबे खाल्ले, जेवण केले. इकडं आम्ही घरी यायला निघालो होतो नाशिकला. बसमध्ये या दोघीचे खूप भांडणं होत होते. तर मग येत्या वेळेस आम्हाला खूप प्रवास कठीण गेला, आम्हाला खूप उशीर झाला. तर खूप बोर होत होतं. आम्ही प्रवास करून खूप थकलो होतो आजच्या